प्रत्येक गृहिणीला सकाळ संध्याकाळ पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीमध्ये काय बनवायचं. तर त्यासाठीच मी बेस्ट सोल्युशन आणलेलं आहे, तो म्हणजे कांदा. आणि हे पूर्वीचे लोक भरपूर प्रमाणात बनवत होते, आजही बरेच लोक बनवतात, पण गावाकडे ह्याचं प्रमाण जास्त आहे शहरांपेक्षा. तर विंटरमध्ये भाजीपाला खूप छान भेटतो, पण उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो, आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये तर भाजीपाला खूप खराब भेटतो. तर चला, तर मग मी तुम्हाला सिंपल अशी डाळ कांद्याची रेसिपी सांगते. एक कढई घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घाला. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्या. फोडणी खमंग बसली की त्याच्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे टाका. कांद्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त हवं आहे, सो कांदा दोन मोठे कांदे टाका. त्याच्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं लसूण टाका आणि कढीपत्ता टाका. ते छान सगळं तेलावरती छान परतून घ्या, त्याला लाल कलर येईपर्यंत. ओके, तर छान परतल्यानंतर थोडंसं मीठ टाका आणि अजून छान कांदा परतून घ्या. आणि छान कांदा परतला की त्याच्यामध्ये घरातले थोडे बेसिक मसाले टाका. त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घाला आणि ते छान पुन्हा मिक्स करून घ्या. आणि ते छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे आपला कांदा लसूण मसाला ॲड करा. आणि कांदा लसूण मसाला त्या कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्या. आणि नंतर त्याच्यामध्ये 15 मिनिट भिजत घातलेली तुरीची डाळ टाका. तुरीची डाळ मी दोन पाण्याने वॉश करून 15 मिनिट भिजत घातली. ओके, तर ती तुरीची डाळ टाका. आणि ती तुरीची डाळ शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड करा. मी 1 वाटी तुरी डाळसाठी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. ते बारीक गॅसवर छान शिजू द्या. मोठ्या गॅसवर एक उकळी येऊन द्या आणि बारीक गॅसवरती त्याला मंद आचेवर छान शिजू द्या. कारण मोठ्या गॅसवर जर तुम्ही शिजवण्याचा प्रयत्न केला तर पाणी आटेल, पण डाळ शिजणार नाही. आणि ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. लास्टला त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा. आणि वाटल्यास तुम्हाला टोमॅटो ॲड करायचं असेल तर तेही ॲड करू शकता आणि खूप छान लागते भाकरीबरोबर. एकदा नक्की ट्राय करा.